नमस्कार मित्रांनो. आज जे क्लॅम्प मीटरनी आपण डी-सी करंट जे चेक करतो पॅनलचं आणि सीरीज कशी चेक करायची जर आपल्या एखाद्या पॅनलमधून पुढं पॉवर सप्लाय होत नसेल किंवा काही फॉल्ट करंट आपल्याला एरर येत असेल, पुढं आउटपुटमध्ये आपल्याला करंट शो होत नसेल किंवा इन्व्हर्टर असेल, सोलारचं जे कंट्रोलर असेल, त्याच्यामध्ये एकही इंडिकेटर ब्लिंक करत नसेल किंवा त्याच्यात कुठल्याही प्रकारचं करंट सप्लाय आपल्याला शो होत नसेल, तर त्या संदर्भात तुम्हाला सांगणार आहे. जे डी-सी करंट आहे ते आपण कशाप्रकारे चेक करू शकतो. तर याच्यामध्ये आपण जे डी-सी करंट आहे, हा जो क्लॅम्प मीटर आहे, कुठलाही क्लॅम्प मीटर तुमच्याकडे असेल किंवा मल्टीमीटर असेल, तर याच्यामध्ये जो हा आपला 2 प्रोब याला कनेक्ट करून जो कर्सर आहे याचा, तो डी-सी वरती जो डी-सी व्होल्टवरती आपल्याला सेट करायचा आहे. इथे डी-सी आणि ए-सी आपल्याला दोन्ही ऑप्शन बघायला शो होत आहे. त्याच्यानंतर हा सिलेक्टर आहे, ह्या बटननी क्लिक केला आपण याचा मोड चेंज होतो. ए-सी वर आता आलाय. आता पुन्हा जर प्रेस केलं तर हा डी-सी वर आलाय. तर इथं डी-सी पुढे 00 लिहून यायला पाहिजे. त्याच्यानंतर हा जो इंडिकेटर आहे आपला डी-सी वरती पाहिजे. त्याच्यानंतर आता हे मल्टीमीटर पूर्णपणे आपण सेट केलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला जे करंट चेक करायचं आहे, तर आपण जर सरासरी बघितलं, एका पॅनलचं जे क्लोज सर्किट करंट व्ह्यू असतं, तर ते आपल्याला हे सॉरी ओपन व्हीओसी जे करंट असतं ते आपल्याला चेक करायचं आहे. तर ही जी प्रोब असती रेड कलरची, ही रेड कलरची प्रोब आपल्याला पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायची असती आणि ही ब्लॅक कलरची प्रोब निगेटिव्ह टर्मिनलला क्लिक करायची असती. तुमच्या माहितीसाठी मी इथे एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे 6 पॅनलची. 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 पॅनल इथे आहे आणि प्रत्येक पॅनलचं एक पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असे 2-2 टर्मिनल आपल्याला बघायला भेटत आहेत. तसेच खालच्या पॅनलचे जे आहे ते निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह असं आपण खालचे पॅनल जे ते विरुद्ध दिशेने लावलेले आहे. याच्यानंतर हे पॉझिटिव्ह मध्ये आपण पॉझिटिव्ह प्रोब लावायची आणि निगेटिव्हच्या टर्मिनलला किंवा MC4 कनेक्टरला आपल्याला निगेटिव्हची प्रोब लावायची. ह्या 2 प्रोब लावल्याच्या नंतर आपला जो मल्टीमीटर आहे, आपण जो DC वर सेट केला होता, तर याच्यामध्ये आपल्याला काहीतरी युनिट शो व्हायला भेटतील. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 45 ते 52च्या दरम्यान युनिट बघायला भेटले पाहिजे. ज्यावेळेस आपण एका पॅनलला 2 टर्मिनल 2 प्रोब कनेक्ट करू त्यावेळेस आणि त्याच्यानंतर आपण हे 2 पॅनल एकत्र केले आणि 2 पॅनल एकत्र केल्याच्या नंतर पण सेम कंडिशन आपल्याला चेक करायची आहे. एक पॉझिटिव्हला इकडच्या पॅनलला आणि एक निगेटिव्हला इकडच्या पॅनलला, कारण आपण ओपन सर्किट व्होल्टेज चेक करणार आहे. त्याच्यानंतर इथं पण जर आपलं व्होल्टेज हे जे आपल्याला पहिले शो झालं होतं 45 ते 52, त्याच्या डबल आपल्याला 2 पॅनलला शो व्हायला पाहिजे. 90 ते 104 आपल्याला इथं शो व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर इथं पण आपल्याला ओके जर शो होत असेल, तर याच्या पुढे पण आपण 3 पॅनल एकमेकाला कनेक्ट करायचे. 3 पॅनलला आपल्याला जवळ-जवळ ते 140, 135, 140 ते 160च्या आतमध्ये आपल्याला दाखवायला पाहिजे. अशा प्रकारे आपण सीरीजमध्ये कनेक्शन चेक करू शकतो. त्याच्यानंतर हे पॅनल इथून निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ह्या पॅनलला कनेक्ट करायचे. त्याला कनेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा जे कनेक्शन आहे की इथून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे 4 पॅनल बरोबर कनेक्टेड झाले का आपण याचं व्होल्टेज चेक करू शकतो. आता एकच गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेस या पॅनलचं व्होल्टेज आपल्याला 45 किंवा 52 किंवा काही समथिंग शो होत असेल, समजा आपण पकडू त्याच्यामध्ये 50 शो होत असेल, 50 गुणिले जर आपण 4 पॅनल कनेक्ट केले, तर आपल्याला टोटल व्होल्टेज शो व्हायला पाहिजे 200 व्होल्ट आणि हे ज्यावेळेस आपण वाढत जाऊ त्यावेळेस याच्यामध्ये आपल्याला प्लस होत जाणार आहे. पुन्हा एक पॅनल कनेक्ट केलं, मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल साठी 50 व्होल्टचा एक पॅनल सांगतोय, पण हा पॅनल जो आहे 535 वॅट पीक मध्ये असल्यामुळे 535 ते 580, तर याचं जे हे व्होल्टेज आहे हे 45 ते 52च्या दरम्यान मध्ये असतं. तर तुम्ही तुमच्या लेवलला त्या गोष्टी कन्सिडर करायच्या आहे. आता त्याच्यानंतर पुन्हा जर आपण एक पॅनल त्याच्यामध्ये प्लस केला आणि हा प्रोब पॉझिटिव्ह लावला आणि हा प्रोब निगेटिव्ह लावला,
तर या दोन्हीमध्ये आपल्याला एक व्होल्टेज पुन्हा ऍड होऊन आपल्याला जे वरती 200 दाखवत होतं ते 250 दाखवायला शो होईल. त्याच्यानंतर आपण टोटल याच्यामध्ये 6 पॅनल कनेक्ट केल्याच्या नंतर इथे जर आपण चेक केलं तर हे आपल्याला अराउंड 300च्या आसपास शो व्हायला पाहिजे. 50 पुन्हा ऍड होतं त्याच्यामध्ये. जे 6 पॅनलचं व्होल्टेज आहे 50 गुणिले 6 जर आपण केले तर 300 व्होल्ट आपल्याला शो व्हायला पाहिजे. 300 व्होल्ट जर आपलं शो होत असेल तर आपलं कनेक्शन प्रॉपरली कनेक्टेड झालेलं आहे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट होऊ शकते, जर तुम्ही प्रोब जर उलट्या लावत असेल, जी ब्लॅक कलरची प्रोब आहे निगेटिव्हला आणि पॉझिटिव्हला आणि रेड कलरची प्रोब निगेटिव्ह लावत असेल तर याच्यामध्ये काय होतं माहिती का, इथे जर बघितलं तुम्ही हे जे इंडिकेटर आहे तर ही जी आपल्याला व्हॅल्यू याच्यामध्ये शो होती तर या व्हॅल्यू मध्ये इथं आपल्याला मायनस पॉईंट शो होतो. ज्यावेळेस मायनस शो होतो तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही ह्या ज्या प्रोब आहे ह्या उलट्या लावल्या होत्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह. ज्यावेळेस तुम्ही ह्या प्रोब प्रॉपरली कनेक्ट करशाल त्यावेळेस जे व्होल्टेज आपल्याला इथे प्लस मध्ये म्हणजे मायनस सिम्बॉल या मल्टीमीटरवर किंवा क्लॅममीटरवर तुम्हाला बघायला भेटणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही 100 एका सिरीजमध्ये आपण टोटल 1000 व्होल्ट पर्यंत पॅनल कनेक्ट करू शकतो. तर 1000 व्होल्ट पर्यंत आपण समजा 17 ते 18 मॉड्यूल येतं त्यामध्ये. तर सर्व मॉड्यूल चेक करायची, जे सिरीज कनेक्शन असेल त्याची प्रोसेस सेम अशीच असणार आहे. तर मी तुम्हाला एका डायग्रामद्वारे तुम्हाला ह्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहे. तर ॲज अ प्रॅक्टिकल पण आम्ही याच्यावरती एक व्हिडिओ शूट करू आणि दाखवू. डायग्रामद्वारे जर तुम्हाला ही गोष्ट जर लक्षात आली असेल तर धन्यवाद.